नमस्कार मित्रांनो. एक बँकेतला कर्मचारी, एक अधिकारी मराठी न बोलण्याची जो मगरुरी दाखवतोय, त्याला मराठीतून धडा हा दिलाच पाहिजे. मराठीचा धडा त्याला भेटलाच पाहिजे आणि आपण त्यानं मराठी बोलली पाहिजे हा असा आग्रह आपण धरला पाहिजे. कारण महाराष्ट्रात येऊन तो जर मराठी बोलत नसेल तर मग आपण तो मराठी भाषेचा नक्कीच अपमान आहे तो, आणि आपण तो अपमान सहन करता कामा नये. परंतु त्याच्या जागेवर माझा मराठी माणूस का नाही? बँक कर्मचाऱ्यामध्ये, अधिकाऱ्यामध्ये मराठी बोलणारा अधिकारी, कर्मचारी का नाही? बँकामध्ये मराठी टक्का का वाढत नाही? याचा विचार जर आपण करणार नसू तर याची सुद्धा आपल्याला त्या अपमानापेक्षा लाज जास्त वाटायला पाहिजे. इथं एखादा फेरीवाला येतो, ठेलेवाला ठेला लावतो, इथे रिक्षावाला रिक्षा चालवतो, इथे टॅक्सीवाला टॅक्सी चालवतो आणि त्याच्या मातृभाषेमधून बोलण्याचा आग्रह करतो. मराठी भाषेला इथला शिपाई म्हणजे परप्रांतीय शिपाई सुद्धा तेरी मराठी गई तेल लगाने म्हणू शकतो. यांना धडा दिलाच पाहिजे. हे जर इतकी मगरुरी करणार असतील तर त्यांना आपण आपल्या मराठीतनं त्यांच्या कानफाटाखाली नक्की वाजवली पाहिजे. पण आम्हाला याची लाज का वाटत नाही की इथं तो रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना, ठेलेवाल्याला, टपरीवाल्याला आपल्या राज्यात येऊन त्याची भाकरी त्याला दिसते, मग माझ्या मराठी माणसाला, माझ्या मराठी भाषिकाला या व्यवसायामध्ये त्या लोकांची मक्तेदारी का वाढली? आपण तिथे का नाही? आपण जर तो व्यवसाय केला तर तो कमीपणाचा आहे का? म्हणजे नेमका आपल्या अडचणी काय आहेत आणि आपण त्यांना भाकरी दिसते आणि आपल्याला त्यामध्ये व्यवसाय का नाही दिसत? म्हणजे ह्याची लाज वाटायला नको आपल्याला. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये कामगार बाहेरून आणावे लागतात अशी वेळ आहे. मराठी माणसाला कामाची लाज वाटते का? व्यवसायाची लाज वाटते का? ते का नाही यामध्ये? आपण याच्यासाठी काही करायला हवं का? का केवळ मराठी बोलत नाही कुणी म्हणून त्याला ठोकून काढायला पाहिजे, झोडून काढायला पाहिजे? एक परप्रांतीय इथं येतो, इथं व्यवसाय उभा करतो आणि व्यवसायाची पाटी मात्र गुजरातीमध्ये, तेलुगूमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये लावतो. हा मराठी भाषेचा नक्कीच अपमान आहे. पण माझा मराठी भाषिक बोलणारा, माझा मराठी माणूस तिथे का व्यावसायिक नाही? तो का उद्योग क्षेत्रामध्ये त्याचा टक्का नाही? का UPSC मध्ये त्याचा टक्का कमी पडतोय? का रेल्वेमध्ये माझा मराठी भाषिक बोलणारा आणि मराठी माणूस का नाही दिसत आहे? का, कशामुळे दिसत नाही? याची आम्हाला लाज वाटायला नको का? केवळ आम्ही ही जी परप्रांतीय झोडून काढल्यानं आमच्या मराठी भाषेचा गौरव जगामध्ये वाढणार आहे का? जर वाढणार असू तर आपण सगळेच मिळून उद्यापासून सगळे परप्रांतीय ठोकून काढू, मराठी जे बोलत नाहीत ते. अहो, पाट्या लागल्या पाहिजे. सगळ्यांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे. पण केवळ ते बोलल्यामुळे जर आमच्या भाजी भाकरी पोटाचा प्रश्न सुटत असेल तर मग ते करू. पण हे केल्यानं आमच्या पोटाचा प्रश्न सुटणार आहे का? यासाठी आम्हाला काय करावं लागेल? अरे आम्हाला याच्यासाठी साहित्यामध्ये, कलेमध्ये, उद्योगामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? मराठी भाषिकांचा टक्का वाढण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? राज ठाकरेंची जी मनसे आहे ती आता खळखट्याक आंदोलन चालू केलंय त्यांनी. दिसेल जो मराठी बोलणार नाही त्यांना आपण ठोकून काढलं पाहिजे. पण त्या मनसेनं देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन नक्की एवढं तरी बोललं पाहिजे की मराठी माणसाचा टक्का इथे का नाही? याच्यासाठी या संस्था उभं करा. कौशल्यावर आधारित हे तरुण इथे गेले पाहिजे, इथे यांना शिक्षण अशा पद्धतीने मिळालं पाहिजे. व्यावसायिकतेचे धडे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं कार्यक्रम आयोजन करून देऊ.
मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे, टपरी चालवली पाहिजे, रिक्षा चालवला पाहिजे, शिपाई म्हणून काम केलं पाहिजे, मजूर म्हणून काम केलं पाहिजे, अधिकारी ते झाले पाहिजेत. मग सगळ्यासाठी या मनसेनं आपले जे काही जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती एकतर सरकारच्या विरोधात सरकारकडून करून घ्यावं, कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सख्य फार मोठं आहे. आणि लगेच त्यांनी हे खळखटाक सुरू केलं की उदय सामंत गेले ना भेटीला, ते मराठी भाषेचे मंत्री. मराठी भाषेचा अपमान जर राज्यामध्ये होत असेल आणि जर मराठी माणसं इथं मुख गिळून गप्प बसणार असतील तर ते कसं चालेल? अजिबात चालणार नाही. इथे मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, मस्जिदवरचे भोंगे निघले पाहिजेत आणि हे जे बँकेचे कर्मचारी त्यांनी मराठी बोललं पाहिजे. म्हणजे पाट्या लावा, मराठी बोला, भोंगे काढा, हे सगळं गरजेचं आहे. परंतु माझा मराठी माणूस स्वाभिमानानं उभा राहिला पाहिजे, यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे आणि त्या आपल्या पक्षानं काय केलं पाहिजे, हे राज ठाकरेंनी थोडंसं एक धडा या महाराष्ट्राला घालून द्यावा. शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय, कला अशा सर्व क्षेत्रामध्ये मराठी टक्का हा वाढला पाहिजे. म्हणून राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडत आहेत का केवळ मराठीचा दुराग्रह हा त्यांचा केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत आहेत? यामध्ये राजकारण आहे की खरोखर मराठी माणसाबद्दल, मराठी भाषेबद्दल जास्तीचं प्रेम आहे? याबद्दल आपली काय मत आहेत ही कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.